नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा यासाठी आपल्याला 2 पेपर असतात. एक मराठी व गणित आणि एक इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी दुसरा पेपर. त्या दुसऱ्या पेपरचं आपण घटक, उपघटक आणि त्याला दिलेले प्रश्नांना प्रत्येक प्रश्नाला दिलेलं वेटेज भारांश आज आपण पाहणार आहोत. पहा, इंग्रजी तृतीय भाषा प्रश्न 25 आणि गुण आहेत 50. 25 प्रश्न हे इंग्रजीचे असतात, गुण असतात 50 गुण. पहा, युनिट आणि सब युनिट याच्यामध्ये पहिलं येतं इंग्रजीमध्ये लेटर्स ऑफ द अल्फाबेट्स असोसिएटिंग द नेम ऑफ द लेटर विथ इट्स साऊंड. त्या लेटरचा आणि त्याचा आवाजाचा सहसंबंध दर्शवणे. फॉर्मेशन ऑफ वर्ड युजिंग गिवन लेटर ऑफ द अल्फाबेट. लेटर देऊन वर्ड निर्मिती करणे. याच्यासाठी ह्या 2 साठी आपल्याला 4% भारांश दिलेला आहे, 4% वेटेज दिलेलं आहे. पुढचा पॉइंट येतो व्हॉकॅब्युलरी. त्याच्यामध्ये येते को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर, ऍक्शन वर्ड, डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे वर्ड्स आणि पिक्चर यांच्या जोड्या किंवा त्यांचं ऍक्शन वर्ड इत्यादी. डिस्क्रायबिंग वर्ड्स हे. नंतर रायमिंग वर्ड्स यमक जोडणारे शब्द, ऑपोजिट विरुद्ध अर्थी शब्द. वर्ड रजिस्टर फाइंडिंग स्मॉल वर्ड फ्रॉम द गिवन बिगर वर्ड्स. मोठ्या शब्दामधून छोटे छोटे त्याच्यामधून शब्द शोधणे अर्थपूर्ण. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. डिक्शनरी स्किल पार्ट ऑफ बॉडी ह्युमन, ॲनिमल आणि बर्ड्स अँड पार्ट ऑफ प्लांट. तसेच नेम ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल, देअर लिव्हिंग प्लेस अँड साऊंड. तसंच पुढे आहे नेम कंपॅरिझन. नंतर नेम ऑफ कलर, थिंग अँड शेप, व्हेजिटेबल, फ्रुट्स अँड गेम्स. यासाठी सर्वसाठी 28% भारांश आपल्याला त्या 25 प्रश्नामध्ये दिलेला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त भारांश या व्हॉकॅब्युलरीसाठी ह्या इंग्रजीमध्ये दिलेला आहे. पुढचा आहे पंक्च्युएशन मार्क. पंक्च्युएशन मार्क म्हणजे चिन्ह. पहा, विराम चिन्ह. पहिला आहे कॅपिटलायझेशन, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क आणि अपोस्ट्रॉफी हे इत्यादी आपल्याला याच्यावर या विरामचिन्हावर प्रश्न विचारले जातात. पहा, पुढे आहे चौथा, त्याला 12% भारांश दिलेला आहे. पहा, न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन, डेज ऑफ वीक, मंथ ऑफ इयर, कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स, शोईंग डायरेक्शन, सब डायरेक्शन अँड मॅप रीडिंग. एवढ्यासाठी 4 पॉईंटसाठी 4 मुद्द्यांसाठी दिले आपल्याला 12% वेटेज. पुढे आहे क्रिएटिव्ह थिंकिंग. 5वं क्रिएटिव्ह थिंकिंग. 19वं आहे रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्ल्यूज अँड पिक्चर. पहा, पुढचा आहे मोटोज अँड मॅसेज, सॉल्विंग पझल विथ गिवन क्ल्यूज आणि सॉल्विंग रिडल्स विथ द गिवन क्ल्यूज. यासाठी ह्या 4 पॉईंटसाठी 12% वेटेज दिलेलं आहे, भारांश दिलेला. पुढे आहे 6 स्टॉक एक्सप्रेशन. याच्यामध्ये ग्रीटिंग, कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन अँड एक्सप्रेशन विथ द हेल्प ऑफ पिक्चर. याच्यासाठी 8% वेटेज दिलेलं आहे. आणि पुढचं आहे 7वं ग्रामर. याच्यामध्ये येणार आहे नाउन, प्रोनाउन, ॲडव्हर्ब्स, प्रिपोजिशन, आर्टिकल्स, टेन्सेस, सिंग्युलर, प्लुरल. याच्यासाठी 16% वेटेज दिलेलं आहे. पुढे आहे कंप्रेन्शन, प्रोज पॅसेज फ्रॉम कंपॅरिझन. याला 8% वेटेज दिलेलं आहे. पहा, पुढचा आहे याच्यामधला विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी. प्रश्न आहेत 50 आणि गुण आहेत 100. याच्यामध्ये पहिला आहे आकलन. आकलनामध्ये सूचना पालन, संख्या मालिका आणि
इंग्रजी अक्षरमाला याच्यासाठी 8% वेटेज दिलेलं आहे. पहा 3 याच्यासाठी आकलनासाठी 8% वेटेज दिलेलं आहे. पुढचं आहे वर्गीकरण शब्द, याच्यामध्ये येतं शब्द संग्रह, संख्या, आकृत्या, इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला या सर्व चारही मुद्द्यांसाठी दिले 10% वेटेज दिलेलं आहे. पुढचा आहे समसंबंध, याच्यामध्ये शब्द संग्रह, आकृत्या, संख्या, इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला हे दिलेले असतात आणि त्याला वेटेज आहे 10%. भारांश 10% आहे. क्रम ओळखणे, पुढचा आहे संख्या मालिका, आकृत्यांची मालिका, चिन्हांची मालिका, चुकीचे पद ओळखणे, संख्या याच्यासाठी 10% वेटेज दिलेलं आहे. पुढे आहे 5व्या गटाशी जोडणारे शब्द, शब्द संग्रह, आकृत्या, संख्या, इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला याला 8% वेटेज दिलेलं आहे. पुढचा आहे 6वं जलप्रतिबिंब व आरशातील प्रतिबिंब, ह्या 2 या पॉइंट साठी 8% वेटेज दिले आहे. हे आकृत्या, अंक, अक्षर यांचं जलप्रतिबिंब पाहायचं असतं. आरशातील प्रतिभा, आकृत्या, अंक, अक्षरे याच्यासाठी 8% वेटेज दिलेलं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक परीक्षेला हे 2 प्रश्न विचारलेच जातात. पुढे पहा समान पद ओळखणे, आकृत्या त्याला 4%, समान पद ओळखणे आकृत्यासाठी 4% वेटेज दिलेला आहे. पुढचा आहे तर्कसंगती व अनुमान, 8वं, याच्यासाठी भाषिक, वय, नातेसंबंध, तुलना व नावात बदल आणि अभाषिक आहे आकृत्या मोजणे, त्रिकोण चौकोन मोजायला येतं त्याच्यासाठी पूर्ण 14% भारांश दिलेला आहे. म्हणजे हा एकदम इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. वय, नातेसंबंध, तुलना व नावात बदल, आकृत्या मोजणे. पुढचा आहे कूट प्रश्न. कूट प्रश्नामध्ये येतात रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, कोडे, चौरस, वर्तुळ, त्रिकोणी इत्यादी आकृत्यामधील संख्या, वेन आकृत्या या 5 पॉइंट साठी 18% वेटेज दिला आहे. म्हणजे पूर्ण पेपर मध्ये हे कूट प्रश्न एकदम महत्वाचा भाग आहे, त्याचा आपल्याला जास्त सराव करायचा आहे. पुढे आहे 10वा सांकेतिक भाषा, अक्षरासाठी अक्षरांचा वापर, अक्षरासाठी अंकाचा वापर, अक्षरासाठी चिन्हाचा वापर, अंकासाठी अंकाचा वापर आणि अंकासाठी चिन्हाचा वापर, अशा प्रकारे ह्या 5 सांकेतिक भाषेसाठी 8% वेटेज दिलेलं आहे. पुढचा आहे विशेष प्रश्न, भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता याच्यासाठी वेटेज दिलेला आहे 2%. अशा प्रकारे आपली इंग्रजी व बुद्धिमत्ता हा 75 गुण आणि 150 मार्कांसाठी पेपर होणार आहेत. आपण वेटेज लक्षात घेऊन त्या पॉइंट नुसार अभ्यास केला तर यश निश्चितच आपल्याला मिळणार आहे.